राज्यातील प्रलंबित 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। या महापालिकांसाठी एकाच दिवशी 15 जानेवारीला मतदान होणार असून लगेच 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला। 29 महापालिकांसाठी 3,48,00,000 मतदार मतदान करणार आहेत। निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे असणार आहे। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 31 डिसेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025। उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे 2 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे। यामध्ये अ वर्ग महानगरपालिकांसाठी 15 लाख, ब वर्गसाठी 13 लाख, क वर्गसाठी 11 लाख तर ड वर्गसाठी 9 लाख रुपये प्रति उमेदवाराला खर्च करता येणार आहे। बिपिन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र।